नमस्कार मैत्रिणींनो, आता आपलं हळद करण्याचं काम चालू झालेलं आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं हळद आपण हे करून घेतली होती. शेतातून काढून आणलं कशी उकडतं असे पातेल्यात घालून ही साफ करून स्वच्छ धुवून हे केलेली शिजवून घेतलेली. आणि आता ही बटाटाचा किस करायची किसणी असते ना, याने किसून घेतात. काही छोटे छोटे तुकडे करतात कट. पण मी तर आता काय नेहमी करते ना 2-4 वर्षापासून, तर ह्या किसणीने किसते. ही किसायला पण खूप सोपं जातं आणि वाळायला पण वाळतं लवकर. हळद वाळते पण लवकर आणि दळायला सुद्धा सोपं जातं. घरी मिक्सरवर सुद्धा लाईट जर चांगली असेल ना व्यवस्थित, तर घरी सुद्धा मिक्सरवर आपण हे करू शकतो. मी आता इथून गिरणीतूनच दळून आणायची, म्हणजे कुटून मसाला कुटतात ना तिथं देतात कुटून डंक्यावरती, तिथून कुटून आणायची. पण आता ह्या वर्षी मी मिक्सरवरतीच बारीक करणार आहे, ते पण दाखवेन तुम्हाला मी पुढं. आणि ह्या किसणीने किसणार आहे आता याच्यातली मी काही किसून झालेली माझी, एवढं परात भरून किसलेली आहे. निम्मी आहे ही अजून, आणि अजून निम्मी माझी ही हळकुंड किसायची राहिलेत. आणि आणखीन एक गमेलभर साफ करायची राहिलेत. आणि आणखीन एक गमेलं शेतात अजून काढायचीच बाकी आहेत. म्हणजे हळदीचा काम आहे ना, मला नक्की 2-3 दिवस तरी पुरवणार आहे. आणखीन 2-3 दिवस, आजचा एक दिवस आणि अजून 2 दिवस काढायची, साफ करायची आणि पुन्हा अशी उकडायची, किसायची. घरची होती 1 वर्षभर, 1 वर्षात संपणारच नाही. पण त्याला आदबसुद्धा तेवढाच असतो. आणि पण नॅचरली एकदम खायला आपल्याला याचा सुगंध इतका छान येतोय. आणि हाताचा कलर पाहतो मी, अगदी आपण घरी एक जात्यावर लग्नाच्या टायमाला ते दळतो ना हळद, आणि तेव्हा जेवढे हात आपले पिवळे होतात ना हळदीने, तेवढे यात अशी जर आपण शेतात आपल्या घरी तयार केली तरच ओरिजिनल हळद आपल्याला भेटू शकते. तशी जी दुकानांमध्ये भेटते ना, कोणत्याही ब्रँडची घ्या तुम्ही, ती ओरिजिनल आपल्याला भेटू शकत नाही. त्यात कलर मिक्स असतोच. पण ही शेतात आपण जी घरं तयार करतो ना, तीच ओरिजिनल. मी आत्ता एवढ्या 2-4 वर्षापासून हे करायला लागले. माझ्या चुलतीने मला थोडेसे त्याचे एवढेशी तरी असली ना, आल्यासारखीच असतात ना ती पूर्ण. आता हे असं, आता याचा छोटा तुकडा असा आहे, एवढासा जरी आपण कट करून मातीमध्ये लावला ना, तर त्याचं एवढा मोठा गड्डा तयार होतो. त्याला भरपूर असे मोठे मोठे येतात. आता हे सगळे तुकडे केलेले आहेत ना याचे, असे येतात. आणि मग ते एका तुकड्यापासून मी अशी एवढी बरंच एक 20-25च याचे असे तुकडे लावले असतील एवढे. तर यात मला आता 2 गमेले हळकुंड आणि 5 किलो तरी हळद तयार होईल. आणि 1 वर्षात तर मला कशीच संपणार नाही. पाहुण्या रावळ्याला वानवळा देऊन सुद्धा 1 वर्षात संपणार नाही. 2-1 वर्ष मी पाठीमागे एकदा केली होती, 2 वर्षापूर्वी. तर अशीच 1 गमेले भराची केली आणि 2-3 किलो झाले मला. आणि ती काही 1 वर्षात संपलीच नाही, 2 वर्ष पुरली मला. आणि मग तिथून पुढची 2 वर्षाची हळकुंड आहे ना, मी माझ्या नणंदबाईलाच देऊन टाकली. मग अशी काढली ना, त्याचा भरपूर आदब असतो. अशी मातीतून काढली ना, डायरेक्ट त्यांना देऊन टाकायची, तुम्हीच साफ करा आणि तुम्हाला साफ करा आणि तुम्हालाच राहू द्या, मला थोडीफार द्या. नाही तर नाही असली तर मग आणली. पण नव्हती, 1 वर्षात आणलीच नव्हती. गेल्या वर्षी थोडीशी कमी होती, मग गेल्या वर्षी थोडी आणली होती. पण यंदा मला तो संपलेली माझी हळद. मी आत्ता बाजारातून 1 पाऊच आणलं होतं आणि आता काढायला आले, तर आता काही गरज नाही लागणार. म्हणजे यंदा संपली, त्याच्यामुळे यंदा हे मिक्स करणार आहे पूर्ण. तर चला, हे किसून आता उन्हामध्ये, आता लेट झालं ना मला पूर्ण काम उरकेपर्यंत, त्याच्यामुळे आता मी सावलीलाच इथं किसणार. आणि मग नंतरून खाटावर नाही तर पत्र्यावर उन्हात वाळायला घालणार. आणि ते काय एकदम बारीक झालं आहे म्हणल्यावर वाळतं. 1 दिवसात नाही वाळत, 2 दिवसात चांगलं वाळतं. आणि मग आपण दळायचं आणि मग आपली हळद रेडी होणार. तर चला, अशी हळद तयार आहे. आणि आपला व्हिडिओ पाहत जा आणि सबस्क्राईबसुद्धा आवर्जून करत जा. मी पुन्हा पुन्हा सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहता तुम्ही पण सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईबसुद्धा करत चला. आणि बाय बाय. आता ही हळद किसून घ्यायची, राहिलेली मला साफ पण करायची आणि भरपूर काम आहे. तर चला, बाय बाय. तर चला मैत्रिणींनो, मी तुम्हाला पाठीमागल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आपण हळद
स्वच्छ करून वाळायला वगैरे घातली होती, किसली वगैरे सगळं. आणि तर पहा ही ही अशी तयार झालेली हळद पहा तुम्ही, चांगली पिवळी आहे. थोडासा याचा कलर लालसर आलेला आहे. आणि आता हा डब्यामध्ये ना, ही डब्यामध्ये अंधारामुळे थोडीशी तुम्हाला वाटते, पण पिवळी आहे भरपूर अशी, म्हणजे थोडासा लालसर कलर आलेला आहे. हा माझ्या चुकीमुळंच आलेला आहे म्हणावं लागेल. थोडासा हलगर्जीपणा झाला माझ्याकडून. तर तो कसा झाला, तर आत्ता लग्न होतं ना, ही हळद वगैरे केली आपण आणि वाळायला घातली. आणि मध्ये 2 दिवस लग्न होतं आपल्या पाहुण्यांचं, त्यामुळं पत्र्यावरच पण मी झाकून ठेवली होती ना, तर ती उघडली नाही. लग्नाच्या दिवशी आम्ही सकाळच्या बारी लवकर गेलो आणि संध्याकाळी सुद्धा यायला लेट होणार हे मला माहिती होतं. त्याच्यामुळे मी ती त्या दिवशी त्याच्यावरचं झाकण काढलंच नाही, तसंच ठेवलं म्हणलं. आणि एक दिवस सुकलेली होती, त्याच्यामुळे मला वाटलं काय नाही होणार. पण त्याचा फक्त कलर चेंज वेगळा झाला झाकून ठेवल्यामुळं. लाल कलर आला, तो पिवळा होता तो. आणि तशी हळद याच्यातलीच हळद मी म्हणजे मिक्सरमध्ये बारीक केलेली. तर हे बघा तुम्ही पाहू शकता, बऱ्यापैकी पिवळा कलर त्याचा आहे. फक्त म्हणजे टेस्ट वगैरे सगळं चांगलं आहे. मी वापरून पाहिली, रात्री तयार केली मी. आणि फक्त कलर थोडासा चेंज झालेला आहे. तर हे पहा तुम्ही, ते किसून वाळून ही अशी तयार झाली होती. आणि हे दिसते ना भुगा, हे मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आपण जेव्हा चाळणीने चाळली, आपली सोजीच्या चाळणीने चाळली, म्हणजे ती बारीक एकदम पिठासारखी पावडर तयार होण्यासाठी. हे पहा तुम्ही, पिठासारखी पावडर तयार झाली त्याची चाळणीने चाळून मी. आणि मग हे नंतर त्याच्यावर भुगा शिल्लक राहिला. पण तो मी म्हटलं होतं की मिक्सरवर मी तयार करीन, पण ते शक्य होणार नाही. कारण की कसं आहे, हे ना जितकी हळद खाली आपण दळून खाली म्हणजे तयार होती ना, त्यापेक्षा ही वरती जास्त राहते. आणि मग ही एवढी अशी एवढा डबा आहे आणि यामध्ये हे अर्ध्यापेक्षा जास्त आहे. हा वाळून एवढी झालेली आहे आणि दळून ही 2-1 किलो होईल अंदाजे अशी माझ्या. पण मग हे डंक्यावरून किंवा गिरणीतूनच दळून आणावं लागणार आहे. कारण की घरी एवढं जर पाठीमागे शिल्लक राहिलं तर हे एवढं आपण मग काय करणार, फेकूनच द्यावं लागणार ना. मग खूप आपली हळद वेस्ट जाईल. त्यापेक्षा मग ते डंक्यावर कुटून आणलेलीच परवडेल मला. आणि मग ही एवढी सध्या एवढं डबा भरून मी केलेली आहे. घरी आपली सध्या अजिबातच नव्हती ना, आणि मी ट्राय करतो रात्री, मला सगळीच दळायची होती हळद. आता काल शिवरात्रीमुळे मला काही एवढं स्वयंपाकाचा लोड नव्हता. रात्री मिक्सरवर मी घेतलं तयार करायला, पण ते काही मला एवढं म्हणलं आता एवढं जर खराब निघलं तर मग काय आपली निम्मी हळद तर वायालाच जाईल. त्यापेक्षा आपण कुठूनच आणू. तर पाहू शकता तुम्ही किती छान कलर हळद आपली एकदम मस्त तयार झालेली आहे. आणि आता ही मी नंतरून डंक्यातूनच कुटून आणीन. थोडंसं काळपट दिसतंय हे कॅमेऱ्यामध्ये, पण एवढं काळपट नाही आहे, पिवळं आहे हे पहा. आणि त्यातून 2 दिवसाची होती आणि एक चांगली पिवळी तयार झाली ती. पण मी काय केलं, एकत्र केली म्हणलं. एकत्र केल्यावर दोन्हीचा कलर मिक्स होऊन चांगला कलर येईल. म्हणजे कलर तसा त्याचा व्यवस्थित आहे का, एवढा काही खराब नाही. तुम्ही ह्या डब्यातल्या हळदीचा पाहू शकता. पण काही हरकत नाही घरी वापरायला. आणि आपले व्हिडिओ पहा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत चला. तर बाय बाय. चला, भरपूर आता हळदीचे आपले व्हिडिओ एंड झालेले आहेत. ही हळद पूर्ण कशी, आता मी सांगितलं होतं मला मिक्सरवर तयार करीन, पण आता मिक्सरवर काही जमणार नाही. आता ते डंक्यातच कुटून आणीन आणि ती बाकीची मी तयार करून दाखवली थोडीशी डब्यामध्ये. तर आता हळदीचा आपलं स्टॉप झालेला आहे. तर नंतरसुद्धा आपली उन्हाळा कामाची बटाट्याची वगैरे मला वेफर्स वगैरे करायचे आहेत, त्या व्हिडिओ आपले येतील, पण त्याला वेळ लागेल. तर चला बाय बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब